एक महत्त्वाची घडामोड आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे। राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये दोन्हीकडे शिवसेनेचे नेते हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते आणि आता याबाबतच्या निर्णयाला पालकमंत्री पदाची यादी कालच जाहीर झाली आणि त्याबाबतच्या निर्णयाला दोन ठिकाणच्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे। रायगडचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा अदिती तटकरे यांच्याकडे गेलं। नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे गेलेलं होतं। दोन्ही ठिकाणी सेनेचे नेते हे इच्छुक होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे। राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर येते। पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि त्यानंतरच महायुतीत नाराजीचे सूर उमटू लागले। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, काय अधिकची माहिती या निर्णयाबाबत? नक्कीच श्रुती, आपण पाहतो की काल राज्य सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली होती आणि या यादीमध्ये रायगडचे पालकमंत्री आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांमध्ये महायुतीमध्ये थोडासा वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले इच्छुक होते, त्याचसोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे देखील इच्छुक असल्याची आपल्याला माहिती मिळत होती आणि या दोन्ही पालकमंत्री इच्छुक असताना दुसऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती असं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं। यामुळे महायुतीमध्ये वाद आहे का असं चित्र स्पष्ट होत होतं आणि आता आपण पाहतोय की राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची स्थगिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे महायुतीचं पालकमंत्रीपद काल जाहीर झालं होतं, परंतु या दोन जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची नियुक्ती स्थगित देण्याविषयीचा महाराष्ट्र शासनाने जे आहे ते GR देखील काढलेला आहे। त्याच्यामुळे आता रायगडचा आणि नाशिकचा पुढील पालकमंत्री कोण असू शकतं आता हे पाहणं महत्वाचं असेल, कारण की रायगडमधून भरत गोगावले हे इच्छुक आहेत तर नाशिकमधून जे आहे ते शिंदे गटाचे दादा भुसे त्याच्यासोबत आणखी काही मंत्री जे आहेत ते इच्छुक आहेत। त्याच्यामुळे नक्की आता कोणाच्या गळ्यामध्ये पालकमंत्री पदाची या दोन जिल्ह्यांची माळ पडते हे पाहणं महत्वाचं असेल। परंतु कालच ज्या पद्धतीने पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली होती त्याच्यानंतर एकाच दिवसामध्ये दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची स्थगिती जी आहे ते सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पुढील राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल। नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। निवृत्ती, एकीकडे यादी जाहीर झाली त्यानंतर लगोलग दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदांबाबत शिवसेनेतून नाराजीचे सूर उमटलेले होते। अगदी गुलाबराव पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी याबाबत म्हणजे नाशिक आणि रायगड बाबत थेट नाराजी व्यक्त केलेली होती। दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दरेगावी गेल्याची माहिती सुद्धा समोर आलेली होती। त्यानंतरच हा निर्णय आलेला आहे, याकडे नेमकं कसं बघायचं? आपण जर पाहायला गेलं तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जे रायगडमधील महायुतीचे आमदार आहेत त्यांचं म्हणणं होतं की अदिती तटकरे यांच्याऐवजी भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद द्यावं, त्याचसोबतच नाशिकचं पालकमंत्रीपद देखील गुलाबराव पाटील असतील किंवा दादा भुसे यांना देण्यात यावं अशी अनेकांची मागणी होत होती। परंतु ही मागणी न जुमानता अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं होतं। त्यानंतर अनेकांनी नाराजी स्पष्टपणे दाखवली होती। त्यानंतर खरं तर नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्री पदाची स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यावरून आपण जर पाहायला गेलं तर मंत्री उदय सामंत यांनी देखील नाराजी दर्शवली होती। आम्ही देखील सांगितलं होतं की रायगडच्या पालकमंत्रीपदी जे आहे ते भरत गोगावले यांची नियुक्ती व्हावी, याविषयी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली होती असं देखील त्यांनी सांगितलं होतं। मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दरेगावी गेल्याची आपल्याला माहिती मिळते। त्याच्यामुळं आता या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे आणि या निर्णय जो आहे की स्थगितीबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु आता एक महत्वाचं पाहणं असेल की पुढील जी पालकमंत्री या दोन्ही जिल्ह्यांसाठी कोणाची नियुक्ती होते हे पाहणं महत्वाचं असेल की कारण 26 जानेवारी जवळ आलेला आहे आणि या दिवशी या जिल्ह्यांमध्ये कोण ध्वजारोहण करतं यासाठी देखील लवकरात लवकर पालकमंत्री जाहीर करणं महत्वाचं असेल। त्याच्यामुळे आता भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्री पदासाठी नियुक्ती होते का, त्याचसोबतच नाशिकच्या पालकमंत्री नक्कीच निवृत्ती। मात्र या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा असा की खाते वाटपाला उशीर झालेला होता। मंत्रिपदांचं म्हणजे मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार यावरून विरोधक टीका करत होते। पालकमंत्री कधी जाहीर करणार असं विरोधक विचारत होते आणि अशातच यादी जाहीर होते, मग मात्र दोन ठिकाणच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागते। महायुतीतला अंतर्गत विसंवादच यातनं स्पष्ट होतोय का? पाहायला गेलं तर जेव्हा महायुतीला जरी स्पष्ट बहुमत मिळालं तरी देखील
20 ते 25 दिवसानंतर खरं तर सरकार स्थापन झालं थोडंसं होतं. निवृत्ती तुम्हाला थांबवते. आपल्या सोबत भरत गोगावले फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. भरत गोगावलेजी, नाराजी तुमच्या समर्थकांनी जाहीरपणे व्यक्त केलेली होती, तुम्हीच जाहीरपणे व्यक्त केलेली होती पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाबद्दल जाहीर नाराजी, आणि आता अशातच या निर्णयाला म्हणजेच रायगड आणि नाशिक बाबतच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे. सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या दोघांनी जे काय ठरवलंय त्याला आमची संमती आम्हाला काही कल्पना नाही आहे, परंतु आता आम्ही टीव्ही चॅनलला पाहिलं की स्थगिती दिलेली आहे, त्यामुळे आम्हाला तर ते कळलेलं आहे. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर तुमचं तुमच्या नेत्यांशी म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं होतं का? नाही, माझं साहेबांशी काही चर्चा नव्हती झाली, परंतु आमचे त्यांचे पीए आणि त्यांची जी थोडी चर्चा झाली होती, तर त्याच्यात त्यांना साहेबांना कदाचित निरोप दिला असेल आणि त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या पीएनशी पण चर्चा केली होती, त्यांनाही फोन लावला होता आणि त्यांना सांगितलं असेल आणि कदाचित ह्या सगळ्या वातावरणाच्या अनुषंगाने दोघांनी काही विचार करून तो निर्णय घेतला असेल असं मला वाटतंय. भरत गोगावलेजी, नाशिक असेल रायगड असेल या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय जो होता त्याबद्दल शिवसेनेतल्या अनेक नेत्यांनी थेट उघड नाराजी व्यक्त केलेली होती. मुळातच पालकमंत्री पदांचा निर्णय उशिरानं जाहीर झाला आणि त्याच्यातच अशा प्रकारे आता निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ येते. एकंदरीतच महायुतीतला हा अंतर्गत विसंवाद, एकमेकांशी संवाद नसणं हे स्पष्ट होतंय. नाही, असं नाही आहे. ते प्रश्न असा आहे की कोणाही कोणाचं मनोगत किंवा काय व्यक्त करू इच्छितात. आमच्या भावना होत्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, सामान्य लोकांच्या, त्या त्यांनी प्रकट केल्या होत्या आणि त्याची दखल आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असेल असं मला वाटतंय. नक्कीच भरत गोगावलेजी, आता सध्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. याबाबतचा आता निर्णय पुन्हा नेमका कधी काय जाहीर होतोय, कुणाला पालकमंत्रीपदी नेमलं जातंय याकडे लक्ष असेल. तूर्तास तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी धन्यवाद.